श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग होत आहे। दहशतवाद्यांनी पंजाबमधील 2 तरुणांवर गोळ्या झाडल्यात आणि या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय। हल्लेखोरांचा शोध सध्या घेतला जातोय असं समजतंय। मात्र श्रीनगरमधली ही एक धक्कादायक बातमी, टार्गेट किलिंगचा प्रकार घडलेला आहे। पंजाबमधल्या 2 तरुणांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय, ज्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि हे हल्लेखोर नेमके कोण होते याचा शोध सध्या घेतला जातोय। प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून अपडेट्स घेऊया। दीपक, हल्लेखोरांचा शोध सध्या सुरू आहे असं समजतंय, काय नेमके तपशील आहेत त्याबाबत? दीपक, या हल्लेखोरांचा शोध सध्या सुरू आहे अशी माहिती कळतीये, काय नेमके तपशील आहेत त्या संदर्भातले? नक्की जम्मू आणि काश्मीरमध्ये हे जे टार्गेट किलिंगचं सत्र आहे ते सतत सुरू आहे आणि आता श्रीनगरमध्ये जे 2 तरुणांवर जो हल्ला झाला त्यात अमृतपाल जो होता त्याचा जागीच मृत्यू झालाय आणि रोहितला पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती आणि सध्या त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। आणि या घटनेनंतर सुरक्षा दलांनी मोठा परिसरात पोलिसांचा वेढा घातलेला आहे। सीआरपीएफ तिथे डिप्लॉय आहे, लोकल पोलीस तिथे डिप्लॉय आहे आणि आताही हल्लेखोरांचा शोध तिथे सुरू आहे। आणि आपण जम्मू काश्मीरचे टार्गेट किलिंग बद्दल बघितलं तर गेल्या वर्षी तिथे काश्मीरी पंडित संजय शर्मा यांची हत्या करण्यात आली होती, दीपक कुमार यांची हत्या करण्यात आली। शिवाय तिकडच्या एका शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। मग नक्की आता दहशतवादी टार्गेट किलिंग करण्यात आलंय, ते तिकडे टार्गेट त्यांचे चूज करतात आणि त्यानंतर असे अटॅक करतात आणि दाखवून देतात की जे 370 हटवल्यानंतर काश्मीर जे आहे ते टुरिस्ट स्पॉट झालं होतं आणि त्याच्यात मोठे मोठे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू झाले होते। पुन्हा आता एक प्रकारची दहशत काश्मीरमध्ये पुन्हा एकदा निर्माण करायचे प्रयत्न दहशतवाद्यांद्वारे सुरू करण्यात आलेले आहेत। दीपक, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।